नमस्कार. आज आपण नोव्हेंबर 1968च्या अखंड ज्योती अंकातील काही अतिशय गहन विचारांवर नजर टाकणार आहोत. हे विचार आहेत युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांचे. चला तर मग या कालातीत ज्ञानातून काहीतरी मौल्यवान शिकण्याचा प्रयत्न करूया. या अंकाचा जो मुख्य संदेश आहे ना, तो खरं तर एक शक्तिशाली आवाहन आहे. एक असा प्रवास, आत्मशोधाचा प्रवास, जो आपल्याला एका उद्देशपूर्ण जीवनाकडे घेऊन जातो. चला तर मग यात जरा आणखी खोलवर जाऊया. तर मग या प्रवासातलं सगळ्यात पहिलं पाऊल कोणतं? ते म्हणजे आत डोकावून पाहणं. आपल्या अस्तित्वाचे जे काही मूलभूत घटक आहेत त्यांना नीट समजून घेणं. आपल्या अस्तित्वाच्या अगदी केंद्रस्थानी आहे आत्मा. आणि मूळ लिखाणानुसार हीच आपली खरी, कधीही न बदलणारी ओळख आहे. या ओळखीला आपण कधीच नाकारता कामा नये. आणि इथे एक खूपच रंजक आणि समग्र दृष्टिकोन मांडला आहे. आपलं शरीर म्हणजे एक परिपूर्ण, स्वयंपूर्ण यंत्र. ज्ञान हीच आपली खरी ताकद आहे. आणि आपल्या आतमध्ये कुंडलिनी नावाची एक गूढ आध्यात्मिक ऊर्जासुद्धा दडलेली आहे. बरं, एकदा का आपण स्वतःला ओळखलं की पुढची पायरी येते. ही शिकवण आपल्याला आपली जाणीव केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती थेट ब्रह्मांडापर्यंत विस्तारित करायला सांगते. पण हे कसं साधायचं? चला पाहूया. आणि इथे ना मूळ लिखाणात एक खूप स्पष्ट निवड आपल्यासमोर ठेवली आहे. ही निवडच आपला आध्यात्मिक मार्ग ठरवते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण भौतिक गोष्टींच्या मागे धावतो, ज्याला इथे संपत्ती म्हटलंय, की आपण दैवी सद्गुण म्हणजे विभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही वैश्विक जोडणी साधण्यासाठी कुठल्याही गुंतागुंतीच्या विधींची गरज नाहीये. त्यासाठी फक्त एक साधा पण गहन सराव लागतो. तो म्हणजे प्रेमाचा सराव. आणि हाच सराव आपल्याला आंतरिक आनंद आणि त्या वैश्विक एकतेच्या भावनेपर्यंत घेऊन जातो. याचाच अर्थ असा की या प्रवासात आपण एकटे नाही आहोत. ही शिकवण आपल्याला सांगते की आपल्यासोबत नेहमीच अदृश्य मार्गदर्शक आणि एक दैवी शक्ती असते, जी जीवनातल्या रहस्यांमधून आपल्याला मार्ग दाखवत राहते. ही जी काही आध्यात्मिक समज आहे ती केवळ विचार करण्यापुरती नाहीये, तर ती प्रत्यक्षात कसं जगायचं याची एक रूपरेषा आहे. मग हे ज्ञान आपल्या रोजच्या जीवनात कसं उतरवायचं? आणि म्हणूनच मूळ लिखाणात हा एक मूलभूत प्रश्न विचारला गेला आहे, जो आपल्याला दररोजच्या निवडी आणि कृतींमागच्या तत्वांवर विचार करायला भाग पाडतो. याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. उद्देशपूर्ण जीवन हे केवळ फायद्या-तोट्याच्या किंवा भौतिकवादाच्या विचारांवर अवलंबून नसतं, तर ते नेहमी उच्च आदर्शांनी प्रेरित झालेलं असतं. म्हणजे ते काय फायद्याचं आहे यावर नाही, तर काय योग्य आहे यावर चालतं. आणि यामागे एक मूलभूत श्रद्धा आहे, तत्वनिष्ठ. म्हणजेच एक धार्मिक जीवन जगणं हे काहीतरी भावनिक नाही, तर ते पूर्णपणे तार्किक आणि अत्यंत फायदेशीर आहे. पण एक गोष्ट आहे, असा आदर्शवादी जीवन जगणं काही नेहमीच सोपं नसतं, नाही का? वाटेत खूप आव्हानं येतात. आणि म्हणूनच ही शिकवण आपल्याला दोन अत्यंत महत्त्वाच्या गुणांची आठवण करून देते. ते म्हणजे संयम आणि धैर्य. हेच दोन गुण आपल्याला त्या मार्गावर टिकून राहायला मदत करतात. तर या संपूर्ण विवेचनाचा सारांश काढायचा झाला तर हा एक प्रवास आहे, जो आत्मज्ञानापासून सुरू होतो आणि सद्गुणी जीवनापर्यंत जातो. आणि हे सगळं करताना आपल्याला त्या वैश्विक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एका अंतिम विचारावर आणून सोडतं. जर आपलं जीवन खरंच आदर्शवादाने प्रेरित करायचं असेल, तर असा कोणता एक उदात्त आदर्श आहे, जो आजपासून, अगदी आत्तापासून आपल्या मार्गाला एक नवी दिशा देऊ शकतो?